साक्ष परमेश्वराने घडवली की गुरुवारी संध्याकाळी माझे पती कामाला गेले होते आणि ते संध्याकाळी घरी आले आणि आल्याच्या नंतर मी त्यांना म्हटलं की नाही का दिल्लीवरून पास्टर आलेले तर त्यांच्याकडे तुम्ही चला प्रार्थना करायला. तर मी त्यांना घेऊन गेले आणि तिथं त्यांना बसवलं. आपले पालक साहेब पण होते, आंटी पण होत्या, पण तिथून ते कधी निघून गेले मला माहीतच नाही. आणि मी परत त्यांना शोधून आणलं आणि प्रार्थना केली. तर पास्टरांनी त्यांच्याकडं अशी घोषणा करून घेतली की जसं दारूचा ग्लास हातामध्ये घेतो किंवा जशी दारूची बाटली हातामध्ये घेतो, तर त्याच प्रकारे त्यांनी ती ऍक्शन करून त्यांच्याकडून घेतली की तू अशी दारूची बाटली येशूच्या नावात तू अशी फोडून टाक. आणि त्या ठिकाणी त्यांनी पण ती ऍक्शन केली. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आणि संध्याकाळी ते ना म्हणजे असं दिवसभर दारू प्यायलेले नव्हते आणि संध्याकाळी पण त्यांनी काहीच दारू घेतलेली नव्हती. आणि संध्याकाळी त्यांनी थोडाफार भात खाल्ला आणि त्याच्यानंतर रात्री आम्ही झोपलो. माझा मुलगा खाटवर झोपला, आम्ही खाली झोपलो. आणि रात्री ते कधी उठून अचानक माझ्या जवळून गेले तर मला माहित पण नाही. आणि जवळजवळ 12 वाजले होते आणि ते कधी उठून माझ्याकडून बसून गेले आणि पलीकडच्या घरात बसले, मला काहीच माहिती नाही. आणि मोबाईल त्यांचा चालू होता, मोबाईल बघत होते ते. आणि मोबाईल बघता बघता त्यांना इतका बेकार झटका आला आणि तो किती वेळात आला होता ते पण मला माहिती नाही. कधी ते माझ्यापासून उठून गेले ते पण मला माहिती नाही. आणि त्यांना असा झटका आला की त्यांच्या पूर्ण तोंडाला फेस आला, पूर्ण डोळे लावून घेतलेले होते, हातपाय वाकडे झालेले होते आणि पूर्ण डोळे लावून घेतलेले होते. आणि मी एकदम झोपेत होते, मला काहीच माहिती नाही. आणि नंतर मग मी उठले, म्हणजे जसं काय मला देव म्हणत आहे तू उठ, डोळे उघड. आणि मी उठले आणि जसं काय देवाने मला उठून बसवलंय अचानक मध्ये. आणि मी उठले तर मी दरवाजाकडे नाही बघितलं, इकडं नाही बघितलं, मी डायरेक्ट पलीकडच्या घरामध्ये त्यांच्याकडे बघितलं की आज हे दारूचं एक घोट पण प्यायलेले नाहीयेत आणि तरी पण यांना असं काय झालंय. आणि ज्यावेळेस मी जाऊन बघितलं त्यावेळेस त्यांच्या पूर्ण तोंडाला फेस आलेला होता, हातपाय वाकडे झालेले होते आणि पूर्ण त्यांचं शरीर घामाने पूर्णपणे ओलं झालेलं होतं. आणि नंतर मग मी माझ्या मुलाला उठवलं आणि मग आम्ही दोघं पण इतके ओरडायला लागलो जोरजोरामध्ये, आम्हाला काहीच कळत नव्हतं आम्ही काय करावं. आणि मग नंतर मी मोबाईल घेतला, पोराला मी म्हटलं तू फोन लाव. आणि मग मी आमच्या दिराला, ते जरा आमच्यापासून थोडे लांब राहते, त्यांना फोन लावला. त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. आणि मग नंतर मी माझ्या जावला फोन लावला आणि तिने फोन उचलला आणि ते आले. आणि ते आल्याच्या नंतर तोपर्यंत आम्ही त्यांना पलीकडच्या घरातून फॅनच्या खाली उचलून आणलं माझ्या मुलांनी आणि मी. आणि नंतर हे सगळे आले आणि ते कोणालाच ओळखत नव्हते, त्यांचं पूर्ण तोंड असं वाकडं होत होतं. म्हणजे एक थोड्या वेळ त्यांनी आम्हाला कुणालाच ओळखलं नाही. ते इतकं म्हणजे घाबरत होते, त्यांच्या जवळ गेलं तरी पण ते असे मोठ्याने ओरडायचे. आणि त्याच्यानंतर आमच्या सासूने प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर ते थोडंफार शांत झाले. आणि खरोखर परमेश्वराने त्यांना म्हणजे नाही का काही होऊ नाही दिलं. आम्ही डॉक्टरकडे गेलो पण डॉक्टरने सांगितलं नाही का की अशा झटक्यामध्ये मनुष्य नाही का म्हणजे कोमात जातो किंवा त्याच्या मेंदूच्या शिरा पण तुटू शकतात आणि काही पण होऊ शकत होतं. पण खरोखर परमेश्वराने त्या ठिकाणी त्यांना काहीच होऊ नाही दिलं. आणि पास्टरांनी त्या दिवशी प्रार्थना केली तर त्या दिवसापासून आज गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, आज 4था दिवस आहे. त्यांनी आज दारूचा घोट सुद्धा घेतला नाही. आणि खरोखर आज परमेश्वराने देवाच्या दासाच्या द्वारे कार्य केलं म्हणून मी देवाच्या नावात धन्यवाद देते आणि विनंती करते चर्चला की इथून पुढे तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा की त्यांनी इथून पुढे कधी पण त्या दारूला हात लावू नये. आणि खरोखर परमेश्वराने अद्भुत कार्य केलं, अद्भुत साक्ष घडवली, त्याबद्दल मी देवाच्या नावात धन्यवाद देते.